चला पहिली सुपर ओव्हर इथे स्टार्ट होते. वन लाईफ वर्सेस SS टायगर्स. लवकरात लवकर सामने चालू करा, नाहीतर पुढील मॅच कमी ओव्हरच्या खेळवल्या जातील. कमिटीने पण लक्षात ठेवा ना, गाववाल्यांनी पण. अजूनही 2 सेमीफायनल 1 फायनल आणि सुपर ओव्हरच्या 2 मॅच 5 मॅच खेळवायचे दादा. तानाजी कडू, बाबू धुरी, निर्णय लगेचच कळवा. प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे. आणि कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे डायरेक्ट पेनल्टी.
चला 12वा प्रतिनिधी आपण पाठवायचा आहे. हा फटका हवेमध्ये असेल. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतात. झेल मात्र धरणीला दान झाला. शुभम वारगडे यांनी प्रयत्न केला होता. खूप दूरवरचं अंतर या खेळाडूने पार केलं होतं. मैदान कापलं होतं खूप दूरवरना, परंतु झेल हातामध्ये कॅरी झाला नाहीये आणि इथून मात्र वन लाईफ ग्रुपला 2 धावा मिळल्या जात आहेत. गोलंदाजी मार्कवरती डावकुऱ्या हाताने गोलंदाजी करणारा आपण गोलंदाज पाहतोय सुधीर श्रीवास्तव. सुपर ओव्हरची ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. धीम्या गतीने टाकलेला बॉल पुन्हा एकदा डीपला क्षेत्ररक्षक आहेत. शुभम फेकी चांगली आहे. विकेटच्या मागे मात्र चुकी. विकेट किपर डायरेक्ट हिट करतोय. 2 धावा पुन्हा एकदा 4 धावा जोडल्या जातील. वन लाईफ ग्रुप विपक्ष एस टायगर्स या 2 टीमच्या माध्यमातून ही मॅच पाहायला मिळते. चला अतिरिक्त वेळ आपण बिलकुलही खर्च करू नका दादांनो, नाहीतर एका ओव्हरची तुम्हाला फायनल खेळावी लागेल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. तानाजी कडू एस टायगर्स. नक्कीच सर, ही मॅच जिंकणारा असेल तो टेबल टॉपर 1 बी ग्रुपमधून 1 क्रमांकावरती असेल तो. सार्थक आणि आरू 11. आरू 11. आरू 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 पहिली क्वालिफाय झालेली टीम होती, त्यानंतर सार्थक. एक धाव दुसऱ्या धावीसाठी निघाले आहेत. रनआउटची संधी आणि प्रतीक इथून बाद झाला आहे. एकच धाव फलकावरती आणि निमेश मोहिते आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. आतापर्यंत धावफलकाचा जर आपण आढावा घेतला तर धावफलकावरती आपण धावा पाहतोय 6 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही या षटकातले काही चेंडूचा खेळ बाकी असेल. चला लगेचच पुढच्या मॅच साठी तयार राहायचं आहे दोन्ही टीमने. एकविरा ब्लास्टर्स आणि परी 11 ही मॅच संपल्यानंतर लगेचच दोन्ही टीमने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आडव्या बॅटने खेळलेला फटका. 1 धाव दुसऱ्या धावेसाठी निघाले आहेत आणि ऑफिशियल पंचांनी सांगितलंय की हा नो चेंडू आहे. आता मात्र इथून सुवर्ण संधी असेल फलंदाजासाठी. 2+1 अशा 3 धावा जोडल्या जातील. सांघिक धावसंख्या आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 9 धावा. फ्रीटचा बॉल असेल. दादांनो उघडा डोळे पाने. पुढील चेंडू तुम्हाला मिळालाय फ्रीट. फलंदाजासाठी संधी आहे.
9 धावा फलकावरती आपण पाहतोय. पुढचा बॉल फ्री हिटचा आहे. फलंदाजाकडे संधी आहे. अगदी धीम्या गतीने हा बॉल, चेंडू हवेमध्ये असेल, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत, पण झेल मात्र धरणीला दान झाला आणि याच दरम्यान 2 धावेची देखील सांगता झाली. 11 धावा फलकावरती आपण पाहतोय. सुपर ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. 11 धावा धाव फलकावरती. अजूनही या षटकातले काही चेंडूची फेकी बाकी असेल. अंतिम बॉल वरती महत्वाच्या क्षणी अगदी धीम्या गतीने बॉल फेकला आणि त्याच्यावरती निमेश मोहिते यांनी दर्जेदार षटका ठोकला. चला लगेच 1 लाईफ. 17 धावा झाल्या आहेत. 18 धावांची आवश्यकता असेल. कंपल्सरी चेसिंग असा आपण नियम ठेवलाय. चला नवीन बॉल द्यायचंय आणि लवकरात लवकर फील्ड सेटअप करायचंय. 1 लाईफ आणि ओपनिंग पेअर SS टायगर्स आपण पाठवायची आहे. सुपर ओव्हर असेल एका षटकाची मॅच. सुपर ओव्हर 17 धावा झाल्यात. 18चं टार्गेट. चला 1 लाईफ. आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवा आणि सलामीची जोडी आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. त्यांची नाव कोण? तानाजी सर, आपल्या 3 खेळाडूंची नावं. चला शंकर आणि सुधीर सलामीला आले आहेत आणि तिसरा मग तानाजी कडू. चला 1 लाईफ. आपण क्षेत्ररक्षण सजवा. 17 धावीची गरज आहे. 18 धावीची गरज आहे, माफी असावी. आणि कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, हे सुद्धा लक्षात असू द्या. 18 धावा कराव्याच लागतील. शंकर पारधी आणि सुधीर श्रीवास्तव यांना सामोरा गोलंदाज आपण पाहू शकाल 1 लाईफ ग्रुप कडनं. गोलंदाजी मार्क वरती निमेश मोहिते, तेज तर्रार गोलंदाज. अगदी चांगल्या लाईन लेथ वरती गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा हा गोलंदाज आहे आणि त्याच्या अगेन्स्ट, त्याच्या विरुद्ध 18 धावा करणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे. सुपर ओव्हरची मॅच. शंकर पारधी ज्यांच्या बॅटमधनं चांगली कामगिरी राहिले आज सुद्धा, परंतु आता एका षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 18 धावांचं टार्गेट आहे समोर. चला 1 लाईफ. वेळेला महत्व द्या दादांनो. चला वेळेला महत्व द्या. शंकर पारधी यांनी जरी मॅच जिंकवली तर विशाल परदेशी यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. 6 चेंडू आणि 18ची गरज. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे, हे सुद्धा आपल्या ध्यानात असू द्या. सहा चेंडू 18ची गरज. गोलंदाजी मार्क वरती निमेश मोहितेला आपण पाहतोय. पहिला बॉल अगदी कार्पेटच्या मदतीने. रणजित तिथे आहेत. चेंडू उचललाय. फक्त आणि फक्त एकच धाव. 5 चेंडू आणि इथून 17ची गरज आहे आता. 5 चेंडू मध्ये 17 धावा कराव्याच लागतील जर का टॉप 4 मध्ये SS टायगर या टीमला जायचं असेल आणि या चमचमच्या ट्रॉफीवरती आपलं नाव जर कोरायचं असेल तर मात्र या 5 चेंडू मध्ये 17 धावा या तुम्हाला कराव्याच लागतील. कारण लक्ष्य खूप मोठं आहे आणि त्या लक्ष्याचा जर पाठलाग करायचा असेल तर तुमचा स्वतःवरती आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. यापुढील होणारी मॅच असेल परी 11 आणि एकविरा ब्लास्टर्स. परी 11 जी काही टीम मीटिंग आहे ती आपण आता करून घ्या. पुरेसा वेळ आहे आपल्याकडे.
बॅटला स्पर्श झाला विकेटच्या मागे मराठेने चांगला झेल. एन्जॉय एन्जॉय एन्जॉय. पहा पहा कशा पद्धतीने एन्जॉय केला जातोय मराठे यांच्या माध्यमातून. अप्रतिम झेल आपण पाहू शकाल. क्रिकेटचा मनमुराद आनंद घेतला जातोय. क्रिकेटचा मनमुराद आनंद घेतला जातोय. अगदी जल्लोष केला जातोय. झेल टिपल्यानंतर काय करू आणि काय नको करू, ज्या पद्धतीने हळदीला नाचलं जाते ना दादांनो, त्या पद्धतीने हा डान्स आपण पाहिला मराठे साहेबांचा. नवीन डान्स आपण पाहिला, नवीन डान्स होता हा. कॅरिबियन बेटावरती डान्स असे अनेक प्रकारचे आपण पाहतो आणि चांगल्या पद्धतीने डान्स सुद्धा आपण पाहिला. 4 चेंडू 17ची गरज. तानाजी कडू काही करू शकतो दादा. तानाजी कडू काही करू शकतो. 4 बॉल 4 षटकार मारू शकतो. 4 चेंडू चला 3 षटकार जर ठोकले तर उमेशजी अप्पा गायकवाड यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज तानाजी कडूसाठी. ठोकलाय आणि ठोकलाय आणि ठोकलाय आणि ते फोडलाय देखील, परंतु तानाजी कडू बाद आणि इथून मात्र विजय संपादन करतायत. अप्रतिम झेल. अभि यांनी तानाजी कडू यांचा अप्रतिम झेल टिपला. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये चला. आई एकविरा आणि परी 11 दोन्ही टीमने मैदानाचा ताबा घ्या. चला लगेचच मैदानाचा ताबा घ्या दोन्ही टीमने. आई एकविरा आणि परी 11. चला आपण मैदानाच्या आतमध्ये.